हो प्रोग्राम जो आसा चलो अयोध्या तो ज्या वेळार आमी करपाचो ठरयलो तेन्ना अवघ्या काही दिसाच्या अंतराचेर आमी तो आपल्या म्हापशा शहरान प्लॅन केलो. दीस कमी आसले पण एक उत्कृष्ट असो प्रतिसाद आमकां म्हापसान मेळ्ळो आनी दोळ्याचे पारडे सारके खावपा सारके पळयत जाल्यार अशें प्रतिसाद मेळ्ळो की आमकां कळना की कार्यकर्त्यांनी काम करतना कितले बेगीन हे आपलो टार्गेट अचीव करून लोकांक थंय हाडलो आनी एक बरें घोशणा आनी बऱ्या वातावरणान म्हापशा शहर दुमदुमलें. आतां होच एक दुसरो भाग चलो अयोध्या आमी मडगांवां हो करपाक घातला आनी तो म्हणजे 7 तारखेच्या ह्या जानेवारीच्या 7 तारखेक 5:30 वरांचेर सांजचो आमी मडगांव शहरान गोगळ हावजींग बोर्ड ग्राउंडार हो कार्यक्रम आयोजीत केल्लो आसा. आनी ह्या कार्यक्रमाची रूपरेषा जी सगळी आसा ती अशी आहा की 5:30 वरांचेर प्रोग्राम स्टार्ट जातलो पण ताच्या 1 वरा पयलीं कुर्मवलीचे आगमन जे आहा ते राजे वॉयस म्हणून ते सर्कल आहा त्या सर्कला कडेन जातलो. थंयच्यान एक पदयात्रा आसतली. ती पदयात्रा आमी चलो अयोध्या नाऱ्यान धरून ही पदयात्रा आसतली ती आमकां आमच्या वेल्यूचेर व्हरतली आनी एक अतिशय उल्हासीत अशा वातावरणान जयघोशान ढोल ताशाच्या गजरान ही मिरवणूक जातली. सगळ्यांनी ह्या मिरवणुकेक सहभागी जावचें आनी ह्या कार्यक्रमाक उपस्थित रावचें अशें हांव सगळ्यां कडेन मागतां. चलो अयोध्या म्हणजे एक्झॅक्ट कितें? चलो अयोध्या म्हणजे प्रत्येक घरान श्री रामाचें अस्तित्व जें आहा तें सगळ्यांच्या काळजान उतरपाचो जो एक प्रयत्न आहा तो ह्या आमी प्रोग्रामाच्या माध्यमांतल्यान करता. आमी पळयतात की युवा पिढी जी आसा ती आयज एक खंयच्या तरी वेगळ्या माध्यमांतल्यान वता व्यसनां कडेन वळटा. पण जेन्ना हे युवक आपले रामाक समर्पीत करून आपलें जर जीवन जगतले त्या देशान हे भरपूर किर्ती घडोवन हाडटले. ज्या दिसाक हे युवक राम आपले प्रभू रामचंद्राचे कितें म्हणटात तशें आपलें अस्तित्व दोळ्या मुखार धरून जगपाचो प्रयत्न करतलो तेन्ना संवसारान एक खंय तरी शांती निर्माण जातली. आनी ज्या प्रभू रामचंद्राची आमी सदांच किर्ती उलयतात ती अशी की गूण आत्मसात करपा सारके गूण सगळे जे आहा ते प्रभू रामचंद्रान आसले. आनी एक पुरुश म्हणून जेन्ना आमी ताका पळयतात तेन्ना हो राष्ट्रपुरुश ह्या पद्दतीन आसतो. आनी हिंदू धर्म जो एकत्रीत जावंक जाय तो ह्या प्रभू रामचंद्राच्या आशिर्वादान आनी तांच्या कृपेन हो आयज एक संदी आमकां मेळ्ळ्या ती करपाची. ह्या प्रोग्रामा खातीर आमकां जो आमी सपोर्ट ज्या ज्या सगळ्या संस्थे कडेन मागलो तेंच्यांनी आमकां आपलें मन उक्तें करून सपोर्ट दिल्लो आसा. सगळ्यो संस्था ज्यो आसा ज्यो हिंदू धर्मा खातीर कार्यरत आसतात ते बजरंग दल आसतल्यो, VHP आसतल्यो, RSS आसतल्यो, जिवोत्तम परतराचो मठ आसतलो, कवळे मठ आसा, हे सगळे जे ह्या गोंयचे जितलेय आश्रम आसा, मठ आसा, देवस्थानां आसा ते सगळ्यां कडेन आमचे कार्यकर्ते विंगड विंगड वाठारांत भोंवतात आनी तांकां आमंत्रण दितात आनी जो प्रतिसाद तांचे कडल्यान मेळटा तो पळयल्यार अशें दिसता की जो ग्रावंड आमी बूक केला तो खंय कमी पडटलो काय अशें आमकां ताजो अनुभव येता. काल आमी ग्रावंड पळोवपाक गेल्ले त्या जाग्यार आमची तयारी चालू आशिल्ली पण सगळ्यांक खबर आसतलें काल पावस गोंयांत पडलो. सो अशें चिंतता की बरें काम जातना आशिर्वाद देवान पयलींच दिल्लो आसा आनी एक बरो रिस्पॉन्स आमकां थंयच आमचे आज सगळें बळकट जालें पळोवन तें सगळें वातावरण. आनी हांव गोंयकारां खातीर स्पेशली सावथ गोंयच्या लोकांक लागून जेंका लागून हो प्रोग्राम आयोजीत केल्लो आसा त्या सगळ्या हांव सावथ गोंयच्या लोकांक सांगता की मुद्दम तुमी ह्या दिसाक आपलो घराचो वेळ काडून ह्या कार्यक्रमाक येयात. कारण आमच्या देशाची आयज दिशा चेंज जाता. जे देशाक एक टायम असो आसलो की व्हॅल्यू दिवप ना हें कितें तुमचें अशें म्हणून येता जाल्यार आयज त्या देशा कडल्यान लोक शिकतात. त्या देशाची कितें म्हणटात तशी जी बांदणी आसा सांस्कृतीक मळार जी पकड आसा ती इतली घट आसा की आयज ह्या देशाचो आदर्श आमी हिंदू धर्माचो आदर्श आयज लोक घेवपाक पळयतात आनी तें कार्य आयज खंय तरी सुरवात जाल्लें आसा. आनी काही ना काही खारीचो वांटो म्हणून प्रत्येकान आमी घर बसल्या कार्यकर्त्यांक घेवंक जाय ही ह्या कार्यक्रमांतल्यान दिवपाची मॅसेज आसतली. आमच्या पूज्य स्वामी महाराजांनी जेन्ना म्हापशा कार्यक्रम जालो तेन्ना एकूच नारो म्हणलो की हिंदू धर्माच्या कार्या खातीर आतां जात पात पात हे सगळ्यो विसरून आमी एका छत्रछाये खातीर फक्त श्री राम हो एकूच विशय दोळ्यांमुखार दवरून एक जावंक जाय आनी तें कार्य आयज गोंयांत स्टार्ट जाल्लें आसा. खेळीमेळीचें बरें वातावरण आसा आनी 22 तारखेचे जे कार्यक्रमा खातीर सगळे जे इतर संस्था आयज दारादारांनी भोंवतात तांकां सगळ्यांनी मोठ्या काळजान सगळ्यांनी वेलकम करचें आनी हे सगळें जें कार्य चल्लां ते 22 तारीख न्ही 22 तारखेच्या मुखार सुद्दां आमी अशेंच आसत खेळत मोठ्या नेटान करया. कारण हे आपलो स्वताचें हीत तितून घडलेलें आसा. आयज आमची संपर्क टीव्हीची म्हणजे ह्या कार्यक्रमाची जी संपर्क टीम आहा ज्या प्रत्येक भागान जे वातावरण चल्लां लोकां पर्यंत वचप हे सगळे जे विशय आहा
तेजी प्रमुख जी आमच्या मदीं बसल्या ती नम्रता ताई बडवळकर ती आयज हांगा उपस्थित आसा. सो हांव तिच्या लागीं मागतां की तिणें आयज सगळ्या पत्रकारांक सांगचें की कशे तरेन आयज प्रतिसाद मेळटा आनी कशे तरेन वातावरण आसा. जय श्रीराम. जय श्रीराम. पूजनीय सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या पावन सान्निध्यात आणि पावन आशीर्वादाने आता आमच्या अध्यक्षाने सांगितल्या प्रकारे की चलो अयोध्या हे महाअभियान जे आहे ते हिंदू जे आहेत त्या सगळ्यांना संघटित करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. रामाचे भक्त जे आहेत ते सगळे एकत्रित येण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. याच्यासाठी आम्ही मागच्यामध्ये जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नाने म्हणजे 100%पेक्षा जास्ती जो प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तो प्रतिसाद मिळालेला आहे. मागच्यामध्ये प्रचंड सगळे हिंदू जे आहेत ते संघटित झाले, सगळे संस्था संघटित झाल्या, सगळे देवस्थान संघटित झालेले आहे. आणि मागच्यामधून अजून प्रतिसाद असा आहे की अजूनही आम्हाला असे कार्यक्रम धर्मासाठी कार्यक्रम आपल्या देवासाठी कार्यक्रम असे पुन्हा पुन्हा व्हावे. या अनुषंगानेच आज आपल्या साऊथ गोवामध्ये वडगाव येथे चलो अयोध्या हे महाअभियानाचं दुसरं सत्र जे आहे इथं 7 तारखेला आपण सगळे हिंदू मिळून करत आहे. आणि ह्याचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो प्रचार आणि प्रसार सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत ते अगदी झटून करत आहेत. साऊथमध्ये येणारे सगळे मडगाव म्हणा, त्याच्यानंतर सांगली, सावर्डे, फोंडा, अमळा, पंचवाडी, शिरोडा, मुरगाव, उठाळे हे जे सगळे गाव आहेत ते सगळे एकत्र येऊन आज या कार्यासाठी झटत आहेत. घराघरामध्ये भेटी दिल्या जात आहे. घराघरामध्ये भेटी देत असताना लोकांचं असं मत आहे की हे कार्य जे आहे ते अप्रतिम कार्य आहे आणि रामाची वाट आम्ही पाहत होतो. आज राम आमच्याकडे परत आलेला आहे तेव्हा या धर्माच्या कार्यासाठी, त्या देवाच्या कार्यासाठी आमचं पूर्ण सहकार्य आहे. त्याच प्रकारे आम्ही सगळे संघटना जे आहेत, सगळे संस्था जे आहेत, सगळे मंदिरांचे पदाधिकारी आहेत त्यांचा इतका छान प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. ते म्हणतात की खूप छान कार्य आता सुरू झालेलं आहे आणि आम्ही सगळे संघटित होऊन या कार्यासाठी पुढे घेऊन जायचं आहे. आमचं पूर्ण सहकार्य जे कामाचं या कार्यासाठी मिळणार आहे. त्याच प्रकारे आमचे जे तरुण कार्यकर्ते जर बघितले ते इतके झटत आहेत या कार्यासाठी. या कार्याचे जे बॅनर्स आहेत ते बॅनर्स तुम्ही जर बघितले मडगाव शहरामध्ये तर सगळीकडे तुम्हाला चलो अयोध्याचे बॅनर दिसणार आहे. त्याच्यामध्ये फोंडा म्हणा सगळ्या गावागावामध्ये जे बॅनर्स आहेत ते लागलेले आहेत. म्हणजे तरुणांचाही उत्साह इतका वाढलेला आहे की चला या धर्माच्या कार्यासाठी ना आम्ही थोडा प्रचार प्रसार करूया असं म्हणून त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आमच्या महिलांच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आपला संसार सांभाळून म्हणा किंवा आपला संसार बाजूला काढून याच्या सगळ्या महिला ह्या दारोदारी फिरताना आपण पाहतो. आपली छोटी छोटी मुलं आहेत त्यांना सुद्धा त्या घेऊन फिरतात. कशासाठी? माझा राम जो आहे तो राम सगळ्यांच्या घरात पोचवायचा आहे आम्हाला. रामासाठी जो आमचा स्वाभिमान आहे, रामासाठी जी आपली भक्ती आहे ती भक्ती सगळ्यांच्याच मनात जागृत करावी हा एक उद्देश घेऊन आमचे सगळे कार्यकर्ते झटत आहेत. त्याच प्रकारे जेव्हा आम्ही घरोघरी जात होतो त्यांचा इतका छान प्रतिसाद आहे की म्हणतात आज कुठेतरी आम्हाला एक आशेचा किरण दिसतो आहे, एक चांगलं कार्य होताना आम्ही पाहत आहोत. आमचं आता जे वय आहे आम्ही जाता जाता का असेना आपण रामाचं दर्शन घेऊनच आम्ही जाणार आहे. तर या मडगावला संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे आम्हीही असं म्हणतो की जे हिंदू बांधव आहेत, जे रामाचे भक्त आहेत किंवा जे हिंदुत्वासाठी कार्य करणारे जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी 7 तारखेला संघटित होऊया, सगळ्यांना निघून येऊया आणि या कार्यक्रमाचं जे यश आहे ते ठरलेलेच आहे. सद्गुरूंच्या कृपेने आम्ही सगळ्यांनी ते एकत्रित घेऊया एवढंच मागणं.